सुरेश धस यांनी आता संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिलेलं आहे। संजय राऊतांवर बोलण्याची माझी कुवत नाही असं सुरेश धस म्हणालेत। खासदार संजय राऊत हे इंटरनॅशनल स्पीकर आहेत असा टोला देखील सुरेश धसांनी लगावलाय। देशमुख हत्या प्रकरणी 20 फेब्रुवारीला बोलणार असं धसांनी सांगितले, तर जरांगे पाटील आमचे दैवत, ते माझ्यावर रागावलेत असं देखील सुरेश धस यांनी म्हटले। तर मी जरांगेंबद्दल काही बोलणार नाही असं स्पष्टीकरण देखील धसांनी दिलंय। संजय राऊत हे इंटरनॅशनल स्पीकर आहेत। इंटरनॅशनल स्पीकरवरती बोलणे इतकी एवढी माझी लायकी नाही। आणि संतोष देशमुखचं प्रकरण असेल, त्याच्यानंतर कृषी विभागातला जो घोटाळा आहे त्याच्या बाबतीमध्ये मी परवा 20 तारखेला त्या ठिकाणी बोलेल। कारण आज मास्साजोगला ग्रामस्थांची बैठक आहे असं काहीतरी माझ्या कानावर आलं। मास्साजोगकर काय म्हणतायत ते मी बघतो। आणि परवा शिवजयंती आहे, शिवजयंतीच्या दिवशी बाकीच्या गोष्टी नको, शिवजयंतीच्या दुसऱ्या दिवशी आम्ही त्या ठिकाणी बोलू। तर खासदार संजय राऊत यांनी सुरेश धस यांच्यावर टीका केल्यानंतर सुरेश धस यांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिले। जरांगे पाटील आमचे दैवत आहेत, ते माझ्यावर रागावले आहेत असं सुरेश धस म्हणालेत। तर राऊतांवर बोलण्याची माझी कुवत नाही असा टोला धसांनी लगावलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।